मंडळी नमस्कार. महाराष्ट्राचे नेते शरदचंद्र पवार कोणतीतरी अचानक अशी गुगली टाकतात आणि त्या गुगलीवरून प्रचंड चर्चेला सुरुवात होत असते. शरद पवारांना अपेक्षित अनपेक्षित अशा सगळ्याच चर्चा होत असतात. ब्राह्मण महासंघासोबतच्या किंवा ब्राह्मण संघटनांसोबतच्या बैठकीचा विषयही असा चर्चेत आला. त्यावर आपले 2 व्हिडिओ झालेत, बरंचसं काही बोलून झालंय. आता त्याच विषयाच्या अनुसरून मला काही नवीन मुद्दे मांडायचे आहेत, ते घेऊन तुमच्या समोर आलोय. एक तर मुळात ही बैठक पवारांनी का बोलवली या प्रश्नाच्या उत्तरादाखल जे काही पर्याय मिळाले ते देखील अजून संभ्रम वाढविणारे होते. म्हणजे ब्राह्मण संघटनेचे कोणीतरी एक कुलकर्णी नावाचे कर्नाटकातले मूळ असलेले नेते आहेत, जे सध्या पुण्यात राहतात. त्यांनी विधान करून टाकलं की मीच म्हणालो होतो पवारांना की आपण अशी बैठक घेऊ आणि पवारांनी माझं ऐकून ती बैठक घेतली. असो, ज्याला क्रेडिट घ्यायचं आहे डिस्क्रेडिट घ्यायचं आहे त्यांनी घ्यावं. त्यांनी सांगितलं की मीच म्हणालो होतो. पण पवारांनी काही भलतंच सांगितलं बैठकीनंतर. ते म्हणाले की दुसरे अजून एक संघटनेचे नेते आहेत दवे नावाचे, त्यांनी मला कॉल केला होता, आपण असं बसलं पाहिजे आणि म्हणून मी बैठक घेतली. म्हणजे कुलकर्णी पवारांना बैठक घ्यायला लावतात, पवार दवेंचं नाव सांगतात. यातही बराचसा संभ्रम वाढून जातो. जाऊ दे, ज्यानं कोणी सांगितलं असेल त्यांनी सांगितलं असेल, पवारांनी बैठक घेतली असेल. बैठकीत म्हणे आरक्षणाची चर्चा झाली नाही, पवारांनी ती झाली असं माध्यमांच्या समोर सांगितलं. तोही विषय जरा बाजूला ठेवून देऊ. प्रश्न हा आहे की पवारांना बैठक घ्यावी का वाटली? कोणीही सांगो, त्याच्या सांगण्याला प्रतिसाद द्यावा का वाटला? सगळे माझा एक दावा एक जात खारिज करतील की महाराष्ट्रामध्ये 3-3.5% असलेल्या समाजाच्या बाबत राजकीय गरज म्हणून त्याच्याकडे कोणी बघणार नाही. काय संबंध आहे? 3.5-4% लोक असतील. कोणी म्हणतं की महाराष्ट्रामध्ये 50 लाखच्या आसपास ब्राह्मण आहे, कोणी दावा करतं 70 लाख आहेत, कोणी दावा करतं 80 लाख आहेत. जी काही संख्या असेल ती असेल, मला त्यावर जायचं नाही आहे. तो संख्यात्मक अहवाल देखील मला द्यायचा नाही आहे ब्राह्मणांची संख्या किती याचा. पण अशा अगदी मायक्रो संख्येनं असलेल्या समाजाचा एवढा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे का? अनेक जण दावा हा खारिज करतील. मी त्याच विषयावर बोलायला आलोय की झालंय काय नेमकं. महाराष्ट्रामधल्या 45,000 गावांच्या पैकी एक आकडा तुम्हाला माहीत असला पाहिजे. 22,000 गावांच्या मध्ये आता ब्राह्मण परिवार उरलेला नाही. सगळे मायग्रेट झालेत, निघून आलेत गाव सोडून देऊन. 22,000 गावांमध्ये आता ब्राह्मण बियाला सापडत नाही. शेती वाडी घर जे काय असेल ते विकून टाकून मोकळे झालेले आहेत. त्यात सुद्धा यामध्ये आणखी एक आहे की जी उरलेली 23-24,000 गावं असतील, त्यात एखाद दुसरं घर शिल्लक आहे, जे परंपरागत एकतर भिक्षुकीचं काम करताय, तिथे काम अवेलेबल आहे म्हणून त्या गावात आहे, किंवा परंपरागत शेतजमीन आहे म्हणून ते त्या गावात आहेत. पण त्या घरातली एक शाखा गाव सोडून बाहेर निघून गेली आहे. जुनी पिढी गावात शिल्लक आहे, नवी पिढी गाव सोडून बाहेर निघून गेलेली आहे. आता प्रश्न असा पडतो की हे बाहेर निघून गेलेत म्हणजे कुठे निघून गेलेत? एक तर ते पुणे मुंबई या शहरात गेलेत, किंवा ते आपल्या आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्याच भागातून असं स्थलांतर झालं असेल तर ते 35-36 जिल्ह्यांच्या मध्ये झालं आहे. खास करून पुणे मुंबईसारख्या शहरांमध्ये अधिक झालं आहे. औरंगाबादसारखी शहर आहेत, कोल्हापूरसारखी शहर आहेत, सोलापूरसारखी शहर आहेत, जिथे आजूबाजूच्या भागातून ब्राह्मण परिवार मायग्रेट झालेला आहे. आता तुम्हाला मला एक गंमत सांगायची. हीच खरी गंमत आहे आणि हेच खरं कारण आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये वंजारी समाजाची संख्या 4% म्हटली जाते. 4 ते 5% असेल असं म्हटलं जातं. आता महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येचा विचार केला तर वंजारी समाजाची संख्या नगण्य आहे. पण तरीही जी काही महाराष्ट्रातला वंजारी समाज आहे तो सगळाच्या सगळा महाराष्ट्रातल्या 3-4 जिल्ह्यामध्ये राहतो. बीड, परभणी, बुलढाणा, नाशिक, नगर, थोडासा लातूरचा भाग, या 4-5 जिल्ह्यामध्ये हा समाज एकत्रित आहे. आणि इथे हा संख्येनं 4% नाही आहे. जिथे आहे तिथे 10-15% वर आहे. लक्षात, महाराष्ट्राचा विचार केला तर संख्या खूप छोटी आहे. पण महाराष्ट्रातल्या काही भागाचा विचार केला तर ती संख्या लक्षणीय आहे. म्हणजे परभणीतल्या जिंतूर विधानसभा मतदारसंघात विजय मिळवायचा असेल तर वंजारी मतं आवश्यक असतात. बीडमध्ये विजय मिळवायचा असेल सगळ्याच मतदारसंघात तर वंजारी मतं आवश्यक असतात. निफाड, पाथर्डी, कर्जत जामखेड
या मतदारसंघात विजय मिळत असेल तर वंजारी मतं ही निर्णायक असतात. अशा महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघात वंजारी समाजाची मतं निर्णायक ठरतात, भलेही ते 4% असतील महाराष्ट्रापुरते. तसं 3.5-4% असलेला ब्राह्मण समाज हा 22,000 गावातून उठलाय आणि तो शहराच्या ठिकाणी आलाय. मला तुम्हाला सांगायचं आहे की महाराष्ट्रातल्या 104 विधानसभा मतदारसंघामध्ये 288 पैकी 104 विधानसभा मतदारसंघामध्ये ब्राह्मण समाज हा आता एकवटला आहे आणि तो त्या मतदारसंघात लक्षणीय झालेला आहे. उदाहरण म्हणून सांगतो, औरंगाबादच्या 9 विधानसभा मतदारसंघापैकी 7 विधानसभा मतदारसंघात ब्राह्मणांची संख्या नगण्य आहे, पण औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद पूर्व या मतदारसंघात ही संख्या 8 ते 15% पर्यंत जाते. जसं लातूरमध्ये ही संख्या लातूर शहरमध्ये मोठी आहे, ग्रामीणमध्ये अगदीच नगण्य किरकोळ आहे. 3 आकडी संख्या असेल, फार फार तर हायेस्ट 4 आकडी ग्रामीणमध्ये असेल, पण लातूर शहरातली संख्या ही निर्णायक आहे, मत परिवर्तन करणारी आहे. पुण्यातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात ही स्थिती आहे, ते तिथे निर्णायक ठरतात, त्यांची मतं आवश्यक ठरतात. 104 विधानसभा मतदारसंघात अशी ही एकवटलेली संख्या राजकीय दृष्ट्या खूपच महत्त्वाची ठरते. आता मला तुम्हाला इथली खरी गोची सांगायची आहे. या 104 विधानसभा मतदारसंघापैकी 70 विधानसभा मतदारसंघ अशी आहेत जी शिवसेना लढते, विजयी होते असं म्हणत नाही, जे शिवसेना परंपरागतरित्या लढत आलेली आहे आणि यापैकी बहुसंख्याक ठिकाणी विजयी होत आलेली आहे. एक गोष्ट नक्की आहे की ब्राह्मण समाजाची परंपरागतरित्या मतं ही शिवसेनेला मिळाली आहेत. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जातीच्या मतदारानंतर ब्राह्मणांची मतदान येतात आणि 4 वेळेला तिथे शिवसेनेचे आमदार निवडून येतात. आता हेच गणित महाराष्ट्रातल्या अन्य विधानसभा मतदारसंघात लावलं तर ब्राह्मण समाजाची मतं ही शिवसेनेला मिळत होती. आता शिवसेनेच्या भूमिकेपासून दुरावलेला ब्राह्मण समाज हा वेगळा काही निर्णय घेऊ शकेल आणि शिवसेना नसल्यामुळे तिथे कदाचित हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सोबत जाऊ शकेल. ही स्थिती बघितल्याबरोबर शरद पवारांनी नवा डाव टाकला आणि या मताचं विभाजन कसं होईल याची सूत्रबद्ध रचना लावायचा प्रयत्न केलाय. म्हणजे तो किमान मनसेकडे जावा, काही शिवसेनेकडे राहावा, काही राष्ट्रवादीकडे यावा, यासाठीची ही व्यवस्था आहे. ब्राह्मण समाजाच्या हातामध्ये साधनं संपत्ती नसली तरी ज्ञान, संशोधन आणि विचार या 3 गोष्टी अजूनही कायम आहेत आणि तिथेच हा समाज सशक्त आहे, बलशाली आहे. गावातल्या शेतीकडे दुर्लक्ष करणारा हा समाज, त्याला त्याची गरज वाटत नाही म्हणून तो शहरामध्ये जाऊन काही वेगवेगळे व्यवसाय उद्योग करण्याच्या तयारीला लागतो. अशा वेळी या समाजाला त्यांच्या संघटनांच्या मध्ये दुफळी माजवून काही बदल करून वेगळ्या पद्धतीनं मांडता आलं तर ही मतं विभागली जातील आणि ती पुन्हा अल्पसंख्याक ठरतील, महत्त्वाची ठरू नयेत, यासाठीची ही सगळी व्यवस्था असावी असं मला तरी वाटतंय. संघटनात्मक पातळीवर काही मतभेद झाले तर ते मतभेद ब्राह्मण समाजाच्या पर्यंत पर्क्युलेट होतील का, हाही एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित करावा वाटतो. बघा, पटत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.